आमचे प्रांताध्यक्ष सुनीलजी, धनुदेवजी, संजयजी, रुपाली चाकणकर, अविनाश अधिक आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनी, आताच आजची मीटिंग आमच्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची का बोलवली होती त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी प्रांताध्यक्षांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितली। आम्ही मध्ये एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे 48 ज्या जागा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणत्या कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले तो 80% काम झालेलं आहे। आता मी आपल्याला सांगतो 99% काम झालेलं आहे। फक्त आमचं ठरलेलं आहे की 28 तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं, दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं। त्या पद्धतीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्याबद्दलचा 28 तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील। आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील। यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसंच आठवले साहेब, तसंच कवाडे साहेब, तसंच सदाशिवराव खोत, तसंच रासपचे महादेव जानकर, तसंच विनय कोरे, कवाडेंचं नाव सांगितलं, असे सगळे मिळून खरात, सचिन खरात, असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या 48 जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय। काही फॉर्म पण भरलेले आहेत। आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्या करता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब विशेषतः विदर्भामध्ये गेलेले आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा ह्या 28 तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेन। आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी, दिलीप वळसे पाटील साहेब, आम्ही सगळेजण आंबेगावला पण जाणार आहे। आंबेगावला शिवाजीराव आढळराव पाटील जे 20 वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतोय। तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करीन, पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करीन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला 28ला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल। एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची, तुमच्यामार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची, 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण 48 जागा होत्या। त्या 48 जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं